आज आपण MRDC सबस्टेशन येथे आलेलो आहोत। तर आपला हा मेन इनकमर आहे, व्होल्टेज आणि त्याचे किती लोड जातोय। तर आता बघू शकता तुम्ही 220 एंपियर लोड चाललाय त्याचा। तर हा 33 kV चा आपला इनकमर आहे। त्यानंतर आपला हा पॉवर ट्रान्सफॉर्मरचा 3 नंबरचा पॉवर ट्रान्सफॉर्मरचा इनकमर आहे। याचा पण बघू शकता तुम्ही किती व्होल्टेज आणि किती एंपियर लोड चाललेला आहे। त्यानंतर हा पॉवर ट्रान्सफॉर्मर 2 आहे, याचा पण तुम्ही बघू शकता किती नंबर एंपियर लोड चालला आहे आणि किती हे चालला आहे। त्यानंतर हा 1 नंबरचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे। तर याचं पण तुम्ही बघू शकता 29 आता सध्या व्होल्टेज आहे आणि 103 एंपियर लोड घेतलेला आहे। त्यानंतर हा आपला कंट्रोल रिले पॅनल म्हणजे कॅपॅसिटर बँक, हा टोटल तुमच्या ह्या पॅनलला सर्वांना हा कंट्रोल इथं करतो। त्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर चेंजर आहे आपल्या MRDC फीडरवरील। त्यानंतर हा 2 नंबरचा टॅप चेंजर आहे। त्यानंतर हा पॉवर ट्रान्सफॉर्मरचा टॅप चेंजर आहे। हे हरेगाव आपले इनकमर आहे 33 kV, जिथून आपला बाबळेश्वरून आपल्याला सप्लाय होतो तिथून हा तिथला इनकमर आहे हरेगावचा। त्यानंतर हा सनफ्रेश ॲग्रो म्हणजेच प्रभात या कंपनीचा हा इथे इनकमर बसवलेला आहे। त्यानंतर ज्यावेळेस आपलं फिल्टर बंद होतं त्यावेळेस इथे आपल्याला इथे इनकमर आहे दोन्ही पण। कुठल्या फिल्टरवरती ट्रिपिंग करायची ते आपल्याला दिसतंय का, अर्थ फॉल्ट आहे का ओव्हर करंट आहे, सेम दोन्ही पण आहे, इनकमर 1 आणि इनकमर 2।